आपल्याला मिळालेला पद्म पुरस्कार हा आपला एकट्याचा नसून तो मराठी लोककलेला, लोककलावंतांना, पडद्यामागील कलावंतांना आणि लोककलेच्या रसिकांना मिळालेला पुरस्कार आहे. मात्र हा पुरस्कार जितका सन्मानाचा आहे तेवढाच जबाबदारीचा आहे याचे भान लोककलावंतांनी ठेवणे आवश्यक आहे, याची जाणीव पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी करून दिली. यावेळी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अल्विरा मोशन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे, चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर आदी मान्यवर उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिर ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिका यांच्या वतीने अल्विरा मोशन एंटरटेनमेंट प्रस्तुत बालगंधर्व रंगमंदिराच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 18व्या बालगंधर्व महोत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या लोकरंग त्रिवेणी या कार्यक्रमात खेडकर बोलत होते. या कार्यक्रमात खेडकर यांच्यासह मराठी लोकसंगीतातील ज्येष्ठ गायक आनंद शिंदे सहभागी झाले. लोककला अभ्यासक भूषण कोरगावकर आणि पराग चौधरी यांनी या मान्यवरांना बोलते केले. दीर्घकाळ तमाशासारख्या लोककलांना लोकाश्रय असला तरी देखील समाज मान्यता नव्हती. समाजाकडून तमाशाला प्रतिष्ठा दिली जात नव्हती. पद्म पुरस्कार मिळाल्यामुळे ही परिस्थिती बदलली आहे. तमाशाला लोकमान्यता मिळत आहे. मात्र या पुरस्काराने तमाशा कलावंतांचा जितका सन्मान झाला आहे तितकीच त्यांची जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवून लोककलावंतांनी आपल्या सादरीकरणाला चौकट घालून घेणे आवश्यक असल्याचं मत खेडकर यांनी व्यक्त केलं. अश्लीलता ही लोककलांमध्ये नव्हे तर तिचा आस्वाद घेणाऱ्यांमध्ये असते असा दावा आनंद शिंदे यांनी केला. आपण सादर केलेल्या कोणत्याही गाण्यांमध्ये द्व्यर्थ नाही, मात्र ती गाणी ऐकणारे लोकच आपापल्या बुद्धीने त्या गाण्याचा मूळ अर्थ बाजूला ठेवून भलतेच अर्थ लावत असल्याचे शिंदे यांनी सांगितलं. माझ्या बाबतीत गणपतवी माने चिंचणीकर म्हणजे लेखकांचे सम्राट तमाशा सृष्टीतले, त्यांनी एक वगनाट्य माझ्याकडे दिलं होतं आणि त्याच्यात मला गिल्बर्ट नावाची भूमिका दिली होती, इंग्रजाची कॉमेडी व्हिलन. तर ती भूमिका मी केली. त्यांनी मला दुखवलं नाही, पण दुसऱ्या दिवशी त्यांनी मेकअप केला आणि ती भूमिका केली. ती जी मी पाहिली त्याच्यानंतर मी ते वगनाट्यच कधी लावलं नाही. असा एक प्रसंग माझ्यात घडला. दौलत जादा जर पुरुषाच्या हातात असेल तरच आमच्याकडे घेतली जाते. महिलांच्या हातात दौलत जादा मिळत नाही, कारण तमाशाचा तो पायंडा नाही. तमाशातली कुठलीही महिला एखाद्याने 100 रुपयाची नोट फेकली तिच्या पुढं तरी ती कधी झुकणार नाही, वाकणार नाही, नोटेला हात लावणार नाही. परंतु स्टेजच्या मागे येऊन जर त्यांनी पैसे दिले किंवा ती आता नाचून गेलेली मुलगी खूप सुंदर नाचली म्हणून की अमुक डमुक कडून त्या मुलीला हे 500 रुपये बक्षीस आहे, तर अशी दौलत जादा आम्ही स्वीकारतो आणि ती एकत्र केली जाते आणि सीझनच्या शेवटच्या दिवशी ती मोजून त्याचं वाटप सर्वांना सारखं केलं जातं. आणि सर्वात जादा दौलत जादा होते ती मांजरी या गावी, भुल्यांची मांजरी, पुणे जिल्ह्यात सर्वात जादा. मला सगळीकडेच होते दररोज. किती ते विचारायचं नाही, दररोज दररोज. खूप चांगला उपक्रम आहे हा. आणि खरं तर पुण्यात तो होणं हे फार मोठं महत्वाचं आहे, कारण पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरात आलेल्या रसिकांपुढे हे कलावंत आपली आपली कला सादर करतात आणि त्यांची वाहवा मिळवतात. खरं तर हे जे पुण्याचं रसिक आहे हे रत्नपारखी रसिक आहे आणि ते त्या रत्नांची बरोबर किंमत लावतात की हे रत्न या योग्यतेपर्यंत आहे. आणि या कार्यक्रमातून सर्व कलावंतांना ऊर्जा मिळते की यावर्षी आपण पाहिलंय, हे केलंय, पुढच्या वर्षी दुसरं काहीतरी करू. ही जी ऊर्जा त्यांच्यात निर्माण होते ती या कार्यक्रमाने होते. त्यामुळे हा कार्यक्रम मी येत जरी नसलो तरी ऐकून मी या कार्यक्रमाची प्रशंसा केलेली आहे.